अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता असा पवित्र काळ आला आहे की घराघरात देवाची हवा फिरते. म्हणजेच कारण दत्ताचा काळ सुरू झालाय. दत्त जयंती जवळ आली आहे आणि या दिवसांचा प्रभाव इतका सुंदर असतो की मन नकळत शांत होतं. घरात सकारात्मकता वाढते. देव आपल्या जवळ असल्याचा अनुभव येतो. दत्ताचा काळ म्हणजेच आशीर्वादाचा काळ. दत्ताचा काळ म्हणजे मन स्वच्छ करण्याचा काळ. दत्ताचा काळ म्हणजे आपल्या घरात दिव्य ऊर्जा येण्याचा काळ आणि या काळात केलेली प्रत्येक सेवा लवकर फळ देणारी असते. प्रत्येक प्रार्थना दुप्पट वेगाने देवापर्यंत पोहोचते आणि आपण स्वामी समर्थांचे सेवेकरी असल्यामुळे हा काळ आपल्यासाठी आणखी महत्वाचा होतो. कारण स्वामी समर्थ आणि दत्त भगवान यांचे नातं अत्यंत प्रेमाचं आहे. स्वामीच्या नावातच दत्ताची करुणा आहे आणि दत्ताच्या दिवसात स्वामीची कृपा जास्त जोराने चालते. त्यामुळे या दिवसात घेतलेला एक छोटा संकल्पही आयुष्य बदलून टाकतो. म्हणूनच या दत्ताच्या काळात आपण एक पवित्र सेवा करणार आहोत. ही सेवा म्हणजे स्वामी समर्थांचा तारक मंत्र. तारक मंत्राची पाणी सेवा ही सेवा इतकी सोपी आहे की घरातले मोठेही करू शकतात आणि लहानही करू शकतात. आणि ही सेवा इतकी प्रभावी आहे की मनात कितीही दुःख असो, चिंता असो, ताण असो, अडचणी असोत, तरीही या पाण्यात स्वामींची कृपा मिसळते आणि ती कृपा घरभर पसरते. आता दत्त जयंतीला फार दिवस उरले नाही आहे, पण तरीही आपण आपल्या इच्छेनुसार 21 दिवस सेवा करू शकतो. म्हणून आपण प्रेमाने आणि भावनेने स्वच्छेने 11 दिवसाची सेवा सुद्धा करू शकतो. 11 दिवसात आपण स्वामीचं नाव घेत राहणार आहोत, मनात शांती ठेवणार आहोत आणि पाणी सेवेच्या माध्यमातून घरात एक शक्ती निर्माण करणार आहेत. जी घरातील वाईट ऊर्जा आहे ती दूर करेल, घरात शांती आणेल, स्वतःचं मन स्थिर करेल आणि मुलांच्या आयुष्यात प्रकाश आणेल आणि नवऱ्याच्या मार्गातली अडथळे दूर करेल. हा काळ खूप पवित्र आहे कारण दत्त जयंती येत आहे आणि या दिवसात देव अधिक जवळ असतो. मनातील आवाज पटकन ऐकतो, भक्ती पटकन स्वीकारतो. म्हणूनच आपण आता सुरुवात करणार आहोत स्वामी समर्थाच्या या पवित्र तारक मंत्र पाणी सेवेची. जी सेवा तुम्हाला घरात शांतता देईन, मनास समाधान देईन आणि दत्ताच्या जयंतीच्या दिवशी तुम्हाला एक वेगळाच अनुभव देईल. ही सेवा इतकी साधी आहे की कुणीही करू शकतो आणि ही सेवा इतकी प्रभावी आहे की घरात कितीही वाईट वेळ चालू असली, कितीही ताण असो, मनात कितीही चिंता असो, घरात सतत वाद असो, तरीही ही पाणी सेवा मन शांत करते, घरात शांतता आणते, स्वामींची कृपा हळूहळू घरभर पसरते. आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत. सेवेकरी म्हणजे जो मनाने भक्ती करतो, प्रेमाने सेवा करतो आणि स्वामीचं नाव घरात चालू ठेवतो. स्वामीची पाणी सेवा म्हणजे एक पवित्र भावनेची कृती आहे. सकाळच्या शांत वेळेत घरातील हवा शांत असते, मन स्थिर असते, त्या वेळेत करू शकता किंवा सायंकाळच्या वेळी, दुपारच्या वेळी कधीही तुम्ही ही सेवा घरी करू शकतो. शांत असते, मन स्थिर असते, त्यावेळेत ही सेवा करायची. सर्वात आधी देवघरात स्वच्छ उभं राहायचं, दिवा लावायचा. दिवा म्हणजे देवाच्या चरणी लावलेला प्रकाशाचं रूप. तो प्रकाश जिथे असतो तिथे अंधार राहत नाही. आता एक अगरबत्ती लावायची. अगरबत्तीचा सुगंध म्हणजे देवाला बोलावणं. जणू आपण मनातून म्हणतो, स्वामी या माझ्या घरात या, आज मी तुमची सेवा करणार आहेत. दिवा अगरबत्ती झाल्यावर एक माळ स्वामी समर्थ जप करायचा. जास्त काही नाही, फक्त एक माळ. हा जप मनाला स्थिर करतो, आतल्या विचारांना शांत करतो आणि आपण सेवेसाठी तयार होतो. आता आपली मुख्य सेवा सुरू होतो. एका स्वच्छ तांब्यात किंवा ग्लासात पाणी घ्यायचं. ते पाणी समोर ठेवायचं. दोन्ही हात त्या पाण्याजवळ ठेवून डोळे बंद करायचे आणि मनाला शांत करायचं. आता मनातून स्वामी समर्थांचा पवित्र तारक मंत्र म्हणायचा. मोठ्याने म्हटलं तरी चालतं, मनातून म्हटलं तरी चालतं. पण आपल्याला शब्द ऐकायला येईल या या आवाजात नक्की म्हणावा. स्वामी भावनांना पकडतात, आवाजाला नाही. मंत्र म्हटल्यावर त्या पाण्याकडे बघायचं आणि मनात म्हणायचं, स्वामी हे पाणी माझ्या घरासाठी आहे, माझ्या कुटुंबासाठी आहे, माझ्या मुलाच्या भल्यासाठी आहे, माझ्या नवऱ्याच्या सुखासाठी आहे, माझ्या मनाच्या शांततेसाठी आहे.
या पाण्यात तुमचा आशीर्वाद राहू दे. हा विचार, हा भाव पाण्यात उतरतो. पाण्याला आपण देवाचं तीर्थ मानायचं. आता ते पाणी देवघरात किंवा स्वयंपाकघरात ठेवायचं, म्हणजे स्वच्छ ठिकाणी ठेवायचं. आणि तारक मंत्र जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही YouTube वरती सर्च करा, तिथे तुम्हाला तारक मंत्र मिळून जातील. आता ते पाणी सर्वांना द्यायचं. एक एक घोट पुरेसा. तीर्थ हे तीर्थासारखंच प्यायचं असतं. हा एक घोट घरात शांतता आणतो, मन स्थिर करतो आणि घरातील वाईट ऊर्जा बाहेर टाकतो. ही सेवा कोणासाठी कशी करायची ते एका मुलासाठी सेवा करताना मुलाचं नाव मनात घ्या किंवा घरी कोणी आजारी असेल तर त्यांचं नाव घ्या. म्हणायचं, स्वामी माझ्या मुलाला बुद्धी द्या, शक्ती द्या. परीक्षा असो, रडारड असो, मन अस्थिर असो, वाईट स्वभाव लागत असो, तरीही माझ्या मुलावर तुमचा हात राहू दे. हे पाणी मुलापर्यंत तुमची कृपा घेऊन जाऊ दे. आता नवऱ्यासाठी हे सेवा करताना मनात विचार करायचा, स्वामी माझ्या नवऱ्याला ताण कमी करा, नवऱ्याचा ताण कमी करा. त्यांच्या कामात यश द्या, त्यांच्या मनात शांती द्या. नोकरीच्या अडचणी दूर करा आणि हे पाणी त्यांच्यापर्यंत तुमचा आशीर्वाद घेऊन पोहोचू द्या. संध्याकाळी एक घोट द्यायचा, त्याच्या कपाळावर थोडं लावायचं, तरी उपयोग होतो. आता स्वतःसाठी सेवा करताना मनातून म्हणायचं, स्वामी माझं मन स्थिर ठेवा, माझी काळजी घ्या, माझ्यात बळ द्या, माझ्या भीती दूर करा, माझ्या मनात शांतता बसू द्या. रात्री स्वतःच एकच घोट घ्यायचं. ही सेवा स्वतःवरही तेवढीच प्रभावी आहे. आता दत्त जयंतीचा काळ चालू आहे. साधारण 21 दिवस ही सेवा केली तरी उत्तम. पण आता दिवस कमी उरल्यामुळे तुम्ही ही सेवा 11 दिवस ही सुद्धा पूर्ण भक्तीने करायची. या 11 दिवसात शक्यतो वाद नको, राग नको, मनात शांती ठेवायची. घरचं काम करताना स्वामीचं नाव मनात ठेवायचं. स्वामी मी से तुमचा सेवेकरी आहे, मी सेवेत आहे, हा विचार सतत चालू ठेवायचा. या 11 दिवसात केलेली सेवा स्वामी दुप्पट स्वीकारतात. घरातील अडथळे हलतात, मन हलकं होतं आणि घरात सकारात्मकता वाढते. आता तीर्थ देण्याचा नियम, तीर्थ नेहमी प्रेमाने द्यायचं, रागात नाही, घाईत नाही, विचार करून द्यायचं. हे स्वामीचं पाणी आहे, हे देवाचा आशीर्वाद आहे असा भाव ठेवून द्यायचा. आणि शेवटी सर्वात सुंदर आणि सर्वात महत्वाचा भाग, संकल्पयुक्त सेवा. शेवटच्या दिवशी देवघरात शांत बसायचं, दोन्ही हात जोडायचे आणि म्हणायचं, स्वामी आज माझी 11 दिवसाची सेवा पूर्ण झाली. ही सेवा मी माझ्या घरासाठी केली, माझ्या मुलासाठी केली, माझ्या नवऱ्यासाठी केली, माझ्या मनाच्या शांततेसाठी केली. ही सेवा आपण स्वीकारावी. माझ्या घरावर तुमचा आशीर्वाद राहू दे. हा संकल्प प्रेमाने करायचा. संकल्प म्हटल्यावर तारक मंत्र 3 वेळा मनातून म्हणायचा आणि स्वामीच्या चरणी धन्यवाद अर्पण करायचे. स्वामी आजची ही सेवा मी तुमच्या नावाने पूर्ण केली. माझ्या घरावर तुमचा हात राहू दे. तारक मंत्र हा 11 वेळा म्हणायचा असतो. सेवा करताना 11 वेळा म्हणा, 3 वेळा म्हणा, तुमच्या इच्छेने जितके वेळा शक्य होतील तितके वेळा म्हणा. आता आपण जे काही केलं, जे सेवा केली, जे प्रेमाने पाण्यात मंत्र सांगून आपण सेवा केली, तो व्यर्थ जात नाही. स्वामीच्या घरात कोणतीच सेवा लहान नसते. तुमच्या मनातील भाव सर्वात मोठा असतो. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, मनापासून एकदा हाक दिला तरी मी धावत येतो. तुम्ही मुलासाठी करा, नवऱ्यासाठी करा, स्वतःसाठी करा, घरासाठी करा, आजारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी करा, पण भाव स्वच्छ हवा, विश्वास घट्ट हवा. सेवा करताना मनात एकच गोष्ट ठेवावी की माझ्या घरात आता स्वामीचा वावर आहे आणि माझ्या घरावर त्यांचा हात आहे. जो माणूस मनाने तुटला असतो त्याला स्वामी साधतात, जो निराश असतो त्याला स्वामी आशा देतात. ज्याच्या कामात अडथळे असतात ते अडथळे स्वामी दूर करतात. मुलाच्या अभ्यासात बसतं आणि नवऱ्याच्या कामात अडचणी कमी होतात. आरोग्य सतावतो, पैसा हातात टिकत नाही, कितीही केलं तरी मनात स्थिरता येत नाही. असे काहीही असलं तरी एकच लक्षात ठेवा, स्वामीच्या ध्यानाने आणि तारक मंत्राच्या सेवेमुळे घरातील जड तुटतं आणि मार्ग मोकळा व्हायला सुरुवात होते. आणि हे सेवा तुम्ही 11 दिवस प्रेमाने करणार आहात
दत्त जयंती येत आहे म्हणजे देव आपल्याकडे स्वतः बघतो. असा काळ आहे. या काळात घेतलेले संकल्प फार लवकर फळ देतो. सेवामधून जे पाणी तयार होतं ते घरात देवाच्या प्रसादासारखं फिरतं आणि घरातील प्रत्येक जीवाला त्यांचा आशीर्वाद मिळतो. तुमची इच्छा, तुमची प्रार्थना, तुमची चिंता, तुमच्या अडचणी स्वामीपर्यंत थेट जाते. सेवा संपल्यावर ते पाणी तीर्थ म्हणून घरच्यांना दिल्यावर जाणवतं की वातावरण हलकं होतंय, मन शांत होतंय, घरातले बोलणं बदलते आणि सर्वात शेवटी एकच वाक्य सांगते, अशक्यही शक्य करतील स्वामी. त्यांच्यावर ठेवलेला विश्वास कधीच वाया जात नाही. त्यांचं नाव घेतलं की अंधारातून मार्ग नक्की दिसतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराज की जय.